जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात कारच्या लोखंडी माहिती घेऊन जाताना अपघात. आजोबा नातू ठार, आजी गंभीर जखमी. बायपासवर कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण दुर्घटना. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे इंदूर पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीने मनमाड करत त्रस्त. नंदुरबार जिल्ह्यातील आष्टी येथे 108 रुग्णवाहिका अभावी अपघातातील जखमी रस्त्यावर तासभर विव्हळत पडला. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या दुकानाला आग, 15 लाखांचे साहित्य खाक. आगीचे कारण अस्पष्ट. अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी येथे वाहतूक नियम पाळल्यास अपघाताचा धोकाही कमी. करंजी येथे रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती. जळगावमध्ये अमळनेर तालुक्यातील कडमसरी येथे ग्रामपंचायत व विविध संस्थांमध्ये रविवारी 25 जानेवारी रोजी 16वा राष्ट्रीय मतदार दिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. जळगावमध्ये एरंडोल तालुक्यातील पद्राली डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गालापूर येथे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी भेट देऊन ग्रामस्थ तसेच शाळकरी मुलामुलींशी संवाद साधला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात साई भक्ताचा मार्ग खडतर. वावी कहांडळवाडी रस्त्यात खड्डेच खड्डे. ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात पोलिसात तक्रार. नंदुरबार जिल्ह्यात मुदत संपलेल्या 58 ग्रामपंचायतींना लागली निवडणुकीची प्रतीक्षा. 6 महिने ते 1 वर्षापासून प्रशासक राज. विकास कामावर होतोय परिणाम. जळगावमध्ये शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील फार्मसी महाविद्यालयातील मुलींच्या संघाने जळगाव झोनमध्ये खो खो या खेळात प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकाविले. अहिल्यानगरमध्ये संगमनेर शहरात जैन श्वेतांबर स्थानकवासी संप्रदायाच्या वतीने आयोजित जैन भागवती दीक्षा महोत्सव रविवारी दिनांक 25 रोजी भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे उपविभागीय तहसील कार्यालय परिसरात तातडीने साफसफाई. वृत्ताची दखल. अमळनेरात बेशिस्त पार्किंग. अस्वच्छतेबाबत प्रशासनाला जाग. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आफ्रिकेतील किलीमांजारो शिखरावर पकडला तिरंगा. सिन्नरच्या डॉक्टर मोरे दाम्पत्याने सर केले शिखर. नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यातील सारंगखेडा वडाळीसह परिसरात शेती साहित्य चोरीचे सत्र सुरू असून यावर उपाययोजना म्हणून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. धुळ्यात साक्री तालुक्यातील पिंपळनेरला पराक्रम दिवस म्हणून साजरा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सभापती वाजे यांनी साठवण तलावावर स्वीकारला पदभार. जळगावमध्ये धरणगाव तालुक्यातील पारधी येथे सावदेनजी गुटख्यासह 73 लाखांचा मुद्देमाल पकडला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात नवचेतना अभियानांतर्गत एकल महिला सन्मान व रोजगार मेळावा पार पडला. तालुक्यातील तब्बल 615 एकल महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील वरुड येथे आठवडाभरापासून वातावरणात वारंवार बदल होत असल्याने पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीचा खर्च करावा लागत आहे. धुळे जिल्ह्यातील बरकुंड येथे कीर्तन महोत्सवाची मंगलई सांगता. भाविकांची गर्दी. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात अवैध व्यवसायांची पाडेमुळे कायमची उपटून टाका. आशुतोष काळे. पोलीस अधीक्षकांची घेतली भेट. जळगाव जिल्ह्यातील बडगाव जामनेरात बिबट्यांची दहशत. पशुधनावर हल्ले सुरूच. महिंदळे येथे दावणीला बांधलेल्या गोऱ्यावर हल्ला. कांग परिसरातही हल्ले वाढल्याने भीती. नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील जनता विद्यालयात बाल आनंद मेळावा पार पडला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात प्रधानमंत्री घरकुल योजनेचे हप्ते थांबल्याने लाभार्थ्यात निराशा. घरकुलाचे बांधकाम अद्यावरच रखडले. तुटपुंजे अनुदानात बांधकाम पूर्ण करण्यासाठी कसरत. नवीन वर्षाच्या 21 दिवसातच चांदी 82 तर सोने 9,000 वधारले. सोने खरेदी सर्वसामान्यांच्या अवक्याच्या बाहेर. सोने चांदीच्या भावात नवनवीन विक्रम. अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन अत्यंत उत्साहात व निरोगी जीवनासाठी व्यायामाचा संदेश देऊन करण्यात आला. नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र चंदनपुरीत खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाची मागील आठवड्यात सांगता झाली असली तरी सलग सुट्टीमुळे रविवारी दिनांक 25 रोजी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नंदुरबार येथील जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत चाचा नेहरू बाल महोत्सवात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात भर रस्त्यात भाजीपाला विक्रीमुळे वाहतुकीचा खडंबा. भाजीपाल्याचे आगार. मुख्य चौक व बाजारपेठेत अतिक्रमण. वाहनधारकांसह पादचारी त्रस्त. नाशिकमध्ये चांदवड तालुक्यातील शिंगवते सिकलसेल एनिमिया तपासणी. नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयात झालेले गुणगौरव समारंभात केशव गावित यांचा सन्मान करताना डॉक्टर सुहास नटवादकर व कुंवरसिंग वडवी. धुळे शहरातील नवगाव नजीक अजमेरा महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर भरधाव दुचाकीने घसरून तरुण ठार झाला. 23 रोजी ही घटना घडली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आश्वीतील युवकांनी जपली सामाजिक बांधिलकी, स्वखर्चाने बुजवले खड्डे, प्रशासनाची दिरंगाई उघड, वाहनधारकांना मिळाला दिलासा, श्रमदानातून उपक्रम. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे बॅरिकेड्स लावल्याविरोधात ग्रामस्थांचे रास्ता रोको. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आईपासून वेगळे झालेल्या बछड्याची प्रकृती बिघडली, नवजात बछड्याला नाशिकला हलवले. धुळ्यात विद्याधन महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर के.बी. पाटील होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आईचा वारसा जपणाऱ्या रघुवीर खेडकर यांना पद्मश्री. संगमनेरच्या देशात गौरव. तमाशा हीच महाराष्ट्राची अस्सल लोककला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ही तमाशा सादर करण्याचा मिळाला होता बहुमान. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील एस टी आगार प्रमुख रवींद्र मोरे यांना प्रवाशांच्या मागणीसंदर्भात प्रवासी महासंघातर्फे निवेदन देण्यात आले. धुळ्यात 330 कोटी थकबाकी, 1000 ग्राहकांचे कनेक्शन कापले. जिल्ह्यात थकबाकीदारावर मोठी मोहीम उघडली. अहिल्यानगरमध्ये बुगूर येथील बेकायदेशीर उत्खननाचे 16 दिवसानंतर पथकाकडून मोजमाप. तिसगाव करहे टाकळी रस्त्यासाठी परवानगी विना माती, मुरुम उत्खनन अहवालाकडे लागले लक्ष. जळगावमध्ये एरोंडोल तालुक्यात राष्ट्रीय वयश्री योजनेअंतर्गत एरोंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात 550 वयोवृद्ध लाभार्थींना गरजेनुसार सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात श्रीमान पी.डी. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयात तहसील कार्यालय, चांदवड पंचायत समिती शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 16व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शिंदखेडा तालुका विधी सेवा समितीच्या वतीने नुकतेच SSVPS महाविद्यालयात किमान समान कार्यक्रमांतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला दिसत आहे. खरीपातील पिके अतिवृष्टीने मातीमोल झाल्यानंतर आता रब्बी हंगामावरही निसर्गाचे सावट आहे. सतत बदलणारे हवामानामुळे मका, गहू, हरभरा आणि कांदा या पिकावर मोठ्या प्रमाणावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधाची फवारणी करावी लागत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दामणगाव आवारी येथे आंबा मोहराला फटका, उत्पादकांना सतर्कतेचा इशारा, तातडीने नियोजन आवश्यक. जळगावमध्ये जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे गरुड महाविद्यालयात कार्यशाळेचा समारोप. सिकल सेल मुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी राज्य सरकारच्या वतीने राज्यात ऋणदेय विशेष सिकल सेल तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये ही व्यापक तपासणी मोहीम सुरू असून त्या अंतर्गत मालेगाव तालुक्यात 14 वर्षापर्यंतच्या 1,64,000 नागरिकांची तपासणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नंदुरबारमध्ये शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील फार्मसी महाविद्यालयातील मुलींच्या संघाने जळगाव झोनमध्ये खो खो या खेळात प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकाविले. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे रस्ते सुरक्षा व फॅक्सो कायद्याबाबत जनजागृती. शिंदखेडा येथे विधी साक्षरता अभियान उत्साहात. अहिल्यानगरमध्ये प्रयास दादी नानी ग्रुपच्या ज्येष्ठ महिलांचा पारंपरिक हळदी कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.